नमस्कार, मी आर के थोरात, द ऑल इंडिया न्यूज जिल्हा संपादक. आज गेवरा येथे सई सिद्धी हॉलमध्ये धुपे साहेबांच्या सिद्धी साईमध्ये आज मातंग समाजाची काही मीटिंग आयोजित केली होती. तर त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यामधून नाही तर महाराष्ट्रामधून आलेले असे म्हणजे मातंग समाज जागृत करण्यासाठी आपले वारेकर साहेब त्यांची पूर्ण टीम आलेली आहे बीड जिल्ह्यामधून. तर इथं मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. नमस्कार सर, काय नाव सर आपलं? मारुती वाडेकर, राज्य समन्वय सकल मातंग समाज महाराष्ट्र. बरं, आपण सकल मातंग समाज बीड जिल्हा चिंतन बैठक म्हणून इथं आयोजित केली. अशी महाराष्ट्रभर किती पत्र म्हणजे काय प्रतिक्रिया? नाही, आम्ही आता ही जिल्हानिहाय बैठका घेण्याची ही दुसरीच बैठक आहे. काल शिर्डीला बैठक झाली, आज बीडला झालेली आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 30 जिल्ह्यामध्ये जिल्हानिहाय मातंग समाजाच्या ज्या सकल मातंग समाज जे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात आंदोलन उभा करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आमची सकल मातंग समाज महाराष्ट्राची टीम, ज्यात माननीय दुफे साहेब आहेत राज्य समन्वयक, माननीय राम चव्हाण साहेब आहेत राज्य समन्वयक, माननीय पंडितरावजी सूर्यवंशी आहेत राज्य समन्वयक, माननीय बाबूरावजी आंबेडकर साहेब आहेत, माननीय शंकररावजी कांबळे साहेब आहेत. आणि या बैठकीला जे आले नाहीत, उपस्थित नाहीत असे आमचे सर्वच सकल मातंग समाज ते सर्व आम्ही जिल्हानिहाय मातंग समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी जो काही लढा उभा करायचा आहे आणि अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था याचं जे काही सुसूत्रीकरण करणे ते पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी जे काही आंदोलन शासनाकडे उभा करायचं आहे त्यासाठी आम्ही लोकप्रबोधन, लोकांमध्ये लोकचळवळ उभा करण्यासाठी लोकांपर्यंत, समाजापर्यंत जातो. अच्छा, आपण जे काही मागण्याची काही आता एक केलं समजा मुख्यमंत्रीकडे, त्याच्यासाठी काय प्रतिक्रिया समजा मुख्यमंत्री? नाही, आम्ही आमचे जवाबदो आंदोलन झालं, दौंडी आंदोलन झालं, त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याकडे बैठक झाली. त्या बैठकीत आमच्या सर्वच विषयावर चर्चा झाली, जवळपास तासभर त्याची चर्चा झाली. त्यांनी सर्व RT 1.5 महिन्यात स्थापन करू, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करू, अण्णाभाऊ साठे स्मारक वाटेगावला निधी देऊ, चिरागनगरच्या अण्णाभाऊ साठेचं आंतरराष्ट्रीय स्मारक स्थापन करू, नंतर पुण्याचं संगमवाडी येथील लवजी सागळे यांचं स्मारक ला निधी देऊ आणि लवजी सागळे आपल्या साहेबांच्या 68 शिफारशी स्वीकारून त्याची शासन निर्णय करू असा शब्द दिला. त्याच्या पद्धतीचे ग्रुप तयार झाले. मग त्याच्या टप्प्याटप्प्यानंतर आम्ही RTचं पूर्ण मान्यता करून घेण्यात सकल मातंग समाज यशस्वी झाली. RTचं JR शासन निर्णय निघाला, RTचं कार्यालयाचं उद्घाटन झालं CM DCMच्या हस्ते आणि RTचं कार्यालय चालू आहे. त्याच्यामध्ये जे काही मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रशासकीय पातळीवर त्याच्या लेखाशीर्ष काढणे, त्याच्यासाठी बजेट करणे, त्या योजना तयार करून त्याला मान्यता घेणे, या सर्व गोष्टी प्रशासन स्तरावर चालू आहे. राहिला दुसरा महत्त्वाचा विषय आमचा अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा. तर ह्या वर्गीकरणामध्ये न्यायमूर्ती बदल समितीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्या समितीमध्ये 3 महिन्याचा कालावधी दिला त्यांना करायला. पण आचारसंहिता आलीमध्ये 2 महिने त्यांना काही काम करता आलं नाही, त्यांना स्टाफ मिळाला नाही, त्यांना कुठले भौतिक साधन म्हणजे सुविधा मिळाल्या नाही, त्यांना म्हणजे तशा पद्धतीचं कार्यालय मिळालेलं नाही आणि त्यांच्या ह्या सर्व अडचणीमुळे ते काही काम 3 महिन्यात होऊ शकलं नाही. मग परत त्यांनी त्याच्यासाठी वेळ वाढवून घेतला असं आम्ही ऐकतो आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये आता आमचं म्हणणं असं आहे की त्या शासन निर्णयात काही त्रुटी आहेत, त्या त्रुटीची दुरुस्ती कॅबिनेटला घेऊन करावं किंवा मान्य. आपण आता जी काही शक्ती प्रदर्शन आझाद मैदान मुंबईमध्ये जी मातंग हा सकल मातंग समाज जी काही आता मोर्चा काढणार आहे त्याच्यासाठी काय म्हणजे काय प्रतिक्रिया? आता जिल्हानिहाय आम्ही समित्या तयार करतो, जिल्हानिहाय समन्वयकाची टीम तयार करतो. ते टीम तालुकानिहाय बैठका घेतील, तालुक्याची टीम करतील, तालुक्यातले लोक त्या गावातली टीम करतील. आम्हाला समाजाचं कुटुंब हे युनिट समजून, म्हणजे समाजाच्या राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या मातंग समाजाच्या कुटुंबापर्यंत सकलची टीम हे अशा पद्धतीनं जिल्हा, तालुका, गाव तर त्या कुटुंबापर्यंत पोहोचेल आणि त्या कुटुंबाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण किती महत्त्वाचं आहे, तुमच्या कुटुंबासाठी किती फायद्याचं आहे, याच्यानं आपलं काय भलं होणार आहे हे त्यांना समजावून सांगू, त्या कुटुंबाला ह्या आंदोलनासाठी तयार करायचं
अशा प्रकारे महाराष्ट्रातली सर्व मातंग समाजाची कुटुंब मिळून एक मोठं जनआंदोलन उभा करण्याची आमची तयारी आहे. तशा पद्धतीचं काम चालू आहे. अच्छा सर, आपण महाराष्ट्रभर फिरतात, पण मातंग समाजाचे जे काही ISI, PSI, काही कलेक्टर, IGD असे तुम्हाला किती आढळून आले, असे काही तुमच्याकडे आहे? नाही, तसं तर नोकरीमध्ये आपलं प्रमाण 1% कमी आहे. IAS अधिकारी तर एकही नाही. काही प्रमोटी IAS अधिकारी होऊन रिटायर्ड झाले, काही डेप्टी कलेक्टर होते ते प्रमोशनवर IAS झाले, नंतर IPS सुद्धा फार कमी आहे. बरं, तर भारतीय आर टी म्हणजे काय तुमच्याकडे काय नेम समजा काय कसं आहे ते? मातंग आरटीतून काय होईल, आरटीतून MPSCच्या एक्झाम, UPSCच्या एक्झाम किंवा इतर ज्या बँकिंग किंवा इतर डिपार्टमेंटच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा द्यायला आपल्याकडं टॅलेंट तयार आहे. आपलं लेकरू गरिबाचं आमच्या गावातलं हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण त्या लेकराला दिल्लीला जाऊन, त्या लेकराला पुण्यामध्ये जाऊन 6 महिने वर्ष राहणं, खाणं, पुस्तकं, ट्युशन हे करू शकत नसल्यामुळं ते टॅलेंट तिथंच मरून जात होतं. तर RT झाल्यामुळं त्या RTच्या मार्फत त्या विद्यार्थ्यावर त्याची परीक्षा घेऊन त्याचं सिलेक्शन करू, त्या विद्यार्थ्यावर 30-30 लाख, 20-20 लाख, 25-25 लाख एका विद्यार्थ्यावर UPSCसाठी त्याला ट्युशन, त्याचे पुस्तकं, त्याची राहायची सोय, त्याची खायची सोय अशा पद्धतीनं होईल. आणि हे जर सलग 4-5 वर्ष आपण देऊ शकलो त्या लेकराला, तर निश्चित ह्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला आपला IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, BDO, प्रशासनातले सर्व अधिकारी मोठे झालेले तुम्हाला दिसतील. अच्छा, आपण अण्णाभाऊ साठे मार्फतला जी काय आतापर्यंत जे बजेट आहे 150 कोटी, तर आपली मागणी समजा 500 कोटी होईल का? अण्णाभाऊ साठेला नाही मागणी, आपली 150 कोटीचं प्रयोजन करून RTला द्यावी. RTला द्यावी. RTला 350 कोटी होतं, तर आम्हाला स्वतंत्र करून 150 कोटी द्यायची आहे. आणि अण्णाभाऊ साठेच्या बाबतीत असं आहे की अण्णाभाऊ साठेला 1000 कोटीचं भागवाटप दिले. त्या 1000 कोटीच्या भागभांडवलामधूनच खर्च चालू आहे. मी काल माहिती घेतली, 700 कोटी रुपये खर्च झालेत. आता भाग भांडवल 400 कोटी शिल्लक झाले. आता शासन आमच्या हे 19 शिफारसीसाठी जे 500 कोटी देणार आहे त्याच्यापैकी काल जे आम्हाला समजा 40 कोटी दिले. शासन हे त्या भाग भांडवलातलंच द्यायला लागले. आता आमचं असं म्हणणं आहे 1000 कोटी तर 1000 कोटी भांडवल कायम ठेवू. ज्या ज्या काही योजना नवीन देत आहात तुम्ही त्याला स्वतंत्र दुसऱ्या बजेटची तरतूद करून द्या, अशा पद्धतीची शासनाकडे मागणी आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा घोळ आहे. आणि हे काय म्हणते शासन, 500 कोटी रुपये आम्ही तुम्हाला लवजी साहेब अण्णासाहेबांच्या अंमलबजावणीसाठी देत आहोत. पण ते कुठले देत आहोत? आमचं जे भागभांडवल आहे महामंडळाचं 1000 कोटी त्याच्यातलेच 500 कोटी खर्च त्याला मंजुरी देत आहेत. तसं नाही द्यायचं. आमचं म्हणणं आहे दुसरे 500 कोटी रुपये अर्थ विभागाकडून मंजूर करून त्या योजनेसाठी ते पैसे द्या. भागभांडवल आता आमचं 700 कोटी आहे. 2 वर्षात 400 कोटी संपून गेले. मग महामंडळ बंद करून बसायचं कुलूप लावून. भागभांडवलावर खर्च करून सध्या काम चालू आहे, तर ते आम्हाला नको आहे. आम्हाला स्वतंत्र दुसरं बजेटून पैसे. तर आता अण्णाभाऊ साठे महामंडळाला 25 लाखाची NSCDC मार्फतची किंमत, ह्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? 50 लाखाची आहे. 50 लाखाची आहे. त्याला 100 कोटी रुपयाची हमी आहे. म्हणजे NSCDCचे 100 कोटी रुपयाला हमी घ्यायची आहे, ते राज्य सरकार घेते. ते राज्य सरकारचं 100 कोटी रुपयाला हमी द्या म्हणून प्रस्ताव गेलेला आहे फायनान्सकडे. आता उद्या भविष्यकाळात दादाकडे वगैरे मीटिंग होणार आहे, ते आपण त्याची हमी घेऊ. त्या 100 कोटीला हमी दिल्यानंतर NSCDCचे पैसे आहे ते शासन हमी घेतल्यानंतर NSCDC ते देते. ते मॅक्झिमम 50 लाखाची योजना आहे. 50 लाखापर्यंत NSCDCकडून महामंडळाला लोन घेता येईल. अच्छा, आता आपल्याकडं इंजिनिअरिंग, BEd, MPEd, अगर ISI, PSI, BDO याच्यासाठी आपल्याकडं समजा विद्यार्थ्यांसाठी जी काय हे भारतीकडं जी योजना आहे तुमची, त्याच्यापर्यंत आता महाराष्ट्रामधून कितपत काय म्हणजे तुम्हाला अशी मातंग समाजाचं कामच झालं नाही. मागच्या वर्षी 1000 पोरं MPSC UPSCसाठी त्यांनी सिलेक्ट केले. त्या 1000 पोरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बरेच आपले मातंग समाजाचे 1200 पोरं परीक्षा घेतली. मग 1200 पोरामधून कसं असते, त्या बार्टीमध्ये सुद्धा 1000 जर भरत असाल तर 50 बगर रिझर्वेशनचे घ्यावे. म्हणजे मातंग, भंगी, चर्म असे जे उपेक्षित आहेत ते तर 950 घेतले. आणि 1200 पोरं मातंग समाजाचे फॉर्म भरले होते, परीक्षा दिली ते. तर त्या 1200तून फक्त 26 मुलं त्या MPSC UPSCसाठी बार्टीकडून सिलेक्ट झाले. म्हणजे 1200तून DG बार्टी मातंग समाजाचा असताना, म्हणजे आमचा अधिकारी तिथं मातंग समाजाचा असताना
1200तून 26च घेऊ सिलेक्ट होऊ शकतात. म्हणजे इतके वर्ष काय हाल झाले असं. 1978 ते 2024 पर्यंत आम्ही आकडे घेतले भारतीमध्ये कोणाला किती फायदा मिळाला. तर एका जातीने 84.89% फायदा घेतला आणि बाकीचे राहिलेले जे 19-20% आहे, 19-20% 58%ला लाभ मिळाला. म्हणजे एवढं प्रचंड तिथं असं म्हणजे या लोकांवर अन्याय होत होता म्हणून RT वेगळी. अच्छा, अन्यायासाठी तुम्ही वाचा करतात आणि सकल मातंग समाज हा महाराष्ट्रातून जागृत घ्यायला विचार. यांच्या माध्यमातून दुपे साहेबांच्या आणि वकील साहेबांच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र व वारामधून पिंजून काढला आहे. समजा काय वकील साहेब तुमचं काय? मी तुम्हाला म्हटलं की ह्याच्यासाठी सकल मातंग समाजाची जी काही यात्रा आहे महाराष्ट्रावर, आता हे आझाद मैदानावर तुम्ही जे एकत्रित करून जे काही अन्याय अत्याचाराला आणि काही बजेटसाठी मार्फत तुम्ही जे भांडणार आहात शासनाला, त्याच्यासाठी काय खरेदी आंदोलन कसं उभं करणार? हेच आता त्याचाच आज जो भाग होता ना, हा. जिल्हा न्याय सर्व आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठकी बोलत आहोत. बरं, न्यायाविषयी जनजागृती करत आहोत. ते विषय आपल्याविषयी किती महत्त्वाचे आहेत, आवश्यक आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना प्रमोट करणे. असं जिल्हाभर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जिल्हा न्याय आता उद्या परवा जालन्याची बैठक होते. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक होऊन लोकांचा अवेअरनेस करून त्यांना आझाद मैदानात होऊन जायचं आहे. बरं. आतापर्यंत तुम्हाला काय प्रतिक्रिया? अगदी सकारात्मक लोक आहेत. लोकांना कळलेलं आहे की जेव्हा आतापर्यंत फार अन्याय झालेला आहे आणि आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते केव्हा तयार आहे. अच्छा, दीपेश साहेब, तुम्ही शिव माझी शिव मुंबईला होते, त्याच्यात तुमच्या कालावधीमध्ये AS, UPSC अशी काही कर्मचारी काही तुम्हाला आठवण आले का? दुर्दैवाने मी ज्या केडरमध्ये काम करतो मुख्याधिकारी म्हणून, त्याच्यामध्ये जवळजवळ अनुसूचित जातीचे 70 मुख्याधिकारी आहेत अनुसूचित जातीचे. तर 70मध्ये आपले 5-6 असतील, बाकीचे काही मला माहीत नाही, ते पण कळालं नाही. अशी एवढा बॅकलॉग आपला आहे. बॅकलॉगला आम्हीही संघर्ष करतात मुलं आणि ती संधी पण मिळत नाही. यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. अच्छा, चांगली बाईट दिली. आता मी काय